श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयामध्ये जिल्हास्तरीय बिझनेस आयडिया स्पर्धा महिला उद्योजक मेळावा संपन्न। रुबल फाउंडेशन आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये जिल्हास्तरीय बिझनेस आयडिया स्पर्धा आणि महिला उद्योजक मेळावा संपन्न झाला। कार्यक्रमाचे उद्घाटक जळगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, सचिव अनु पुराणिक यांनी केलं। या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गिरीशभाई आणि प्राध्यापक डॉक्टर प्रवीण डाबरे, रुबल फाउंडेशनचे संस्थापक संचालक डॉक्टर कुलदीप सिंह राजपूत, प्रेम सिंह राजपूत तसेच प्राचार्य डॉक्टर करण सिंह राजपूत यांची विशेष उपस्थिती होती। महिला उद्योजकतेतून खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर भारताची उभारणी शक्य रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आणि त्यांच्यावर रात्री उशिरा सुरंगा येथे शोकाकुल वातावरणामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले। मृतक तरुण शेतकरी मनोहर बंडाळे याच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी, लहान मुलगा, मुलगी असा आत्मपरिवार आहे। पुरुषांनी महिलांना सक्रिय पाठबळ द्यावं असं आवाहन अध्यक्षीय भाषणामध्ये अनिल जयस्वाल यांनी केलं। दुसरे सत्र पूजा म्हात्रे आणि खादी ग्रामोद्योगचे प्रतिनिधी प्रसाद काठोले यांनी संयुक्तपणे घेतलं। या सत्रात महिलांसाठी आर्थिक साक्षरता, कर्ज प्रक्रिया, शासकीय योजना, आर्थिक शिस्त आणि निधी व्यवस्थापन याविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलं। उद्योग मेळाव्यामध्ये 86 महिलांनी आणि 40 महाविद्यालयीन तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। जिल्हास्तरीय बिझनेस आयडिया स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागातील 26 महिला उद्योजक आणि 3 महाविद्यालयीन तरुणींनी सहभाग घेतला। उद्योगातील नाविन्य, कल्पकता, परिणामकारक सादरीकरण, बाजारपेठेची समज, मार्केटिंग, कार्यनीती, एकूण मांडणी या निकषांच्या आधारे विजेते निवडण्यात आले। स्पर्धेमध्ये सविता संजय देशमुख यांनी प्रथम क्रमांक, रजनी उमेश वेरुळकर यांनी द्वितीय, पूजा सुधीर देशमुख यांनी तृतीय, उज्ज्वला कैलास वानखडे यांनी चौथा तर अलका रमेश येऊल यांनी 5वा क्रमांक मिळवला। यावेळी दीक्षा राहुल बाघोदे, जयश्री सारक असदकर आणि शोभा गोमासे यांनी उत्तेजनात्मक पारितोषिक देऊन गौरव आलं। पारितोषिक वितरण अनिल जयस्वाल, अनु पुराणिक, डॉक्टर गिरीश भाई आणि ज्योती राजपूत यांच्या हस्ते पार पडले। या कार्यक्रमात रुबलच्या अरुणा देशमुख आणि शरीफा बासरे यांच्यासह कॉलेजच्या स्वयंसेविकांनी शाळेत शिकल्या होत्या, त्या वर्गात बसल्या होत्या। समाजासमोर सादर करतात त्याबद्दल मी पुनश्च आपले अभिनंदन करतो की आज आपण आपल्या जुन्या पारंपरिक रूढींना आणि आपल्या ज्या समाज बंधन होते त्याला फाटतून आज आपण पुढे आला। हा समाजासमोर आपला एक आदर्श आहे आणि आपला आदर्श आमच्या या नवीन विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयीन विद्यार्थी हे घेतील अशी मी या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अपेक्षा करतो। आज आपण एक नवनवीन उद्योग, घरगुती उद्योगापासून सुरुवात करून आज आपण एका स्टेजवर आलेले आहात। म्हणजे रुबल फाउंडेशन सारखे जर आपल्याला मंच, आपल्या विक्री करता, उत्पादन विक्री करतात असे मंच जर आपल्याला विविध मंच आले आहे तर तुमचा उत्साह वाढेल आणि समाजात आपली महिला म्हणून एक प्रगती होईल। आज पुरुषांपेक्षा महिला सरस आहे याचा मला तरी एक अभिमान वाटतो। कारण ठीक आहे, आमचे काही बंधनं तुमच्या मागे होते या पूर्वीचे काही वर्षांपूर्वीचे, चला महिलांना पुढे जाऊ द्यायचे नाही आहे, परंतु आता ती मानसिकता आमच्या पुरुष विभागाकडून आम्ही आणि छोट्या व्यवसायातून त्या राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये योगदान देतील। हे योगदान राष्ट्रीय उत्पन्नामध्ये खूप छोटं असेल परंतु हे महत्वाचं असतं आणि छोटे योगदान देऊन राष्ट्र आत्मनिर्भर बनण्यामध्ये या महिला, या मुली योगदान देत असतात। ते योगदान देण्याची प्रक्रिया अधिक गतिमान व्हावी, थोडं महिलांना प्रोत्साहन मिळावं, एकत्र यावं, काही डायलॉग्स व्हावेत, कोणकोणते व्यासपीठ उपलब्ध आहेत हे समजावं म्हणून खरं तर हा उद्योजक मेळावा आपण घेतलेला आहे। आणि यामध्ये मार्गदर्शन करणारे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी स्वतः काही काळ उद्योजक म्हणून काम केलेलं आहे किंवा उद्योजकतेला आवश्यक असणाऱ्या काय काय प्रक्रिया आहेत त्यामध्ये काय करावं लागतं याचं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। अशी लोक या सत्रामध्ये बोलवलेले आहेत आणि पुढे मग टीचिंग कॉम्पिटिशन आहे। सर, आम्ही रुबल फाउंडेशनच्या